चला तर आज बनवूया आपण चटपटा ट्रायंगल। त्यासाठी साहित्य बघूया। 4 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा पिठी साखर, पाव चमचा काळं मीठ, 1 वाटी रवा आणि 1 पाव चमचा चाट मसाला आणि तळण्यासाठी तेल। 1 वाटी रवा घेऊया। हा 1 वाटी रवा आहे। चमचे तेल कडकडीत गरम करून घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आपल्याला जेवढं लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आणि गरम पाणी घालूया। त्यात थोडंसं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं। जसं थोडं घट्टसर मळून घ्यायचं। असं छान घट्ट मळून घेऊया आणि अर्धा पाऊण तास मुरवायला ठेवूया। जेवढं मुरेल तेवढं छान। आणि हे कोमट पाणी घालून मळायचं आणि त्यात कोमट पाण्यानेच मळायचं। हे असं छान मळलंय। चला तर आता आपण पुढची तयारी करूया। हे असं मळलं, हे आता छान झाकून ठेवून देऊया मुरायला अर्धा तास। चला तर आता आपण पुढची तयारी करूया। हे 2 स्पून लाल तिखट घेतलं होतं ते घालूया। 1 चमचा पिठी साखर घेतली ती घालूया। अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेलं ते घालूया। पाव चमचा काळं मीठ घेतलेलं ते घालूया। आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला ते घालूया। हे व्यवस्थित मिक्स करूया छान। इकडे आपण तेल तापत ठेवूया कमी गॅसवर। हे मस्त असं मिक्स करायचं सगळं छान। थोडं असं जाडसरच लाटून घ्यायचं आणि ट्रायंगल शेपमध्ये कट करायचं।
तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे. त्यात आपण ट्रायंगल घालूया. आणि लो फ्लेम ठेवायची. लो फ्लेम. हे बघा सगळे कसे मस्त छान फुगलेत. हे बघा कसे मस्त कुरकुरीत झाले. छान. ह्यावर आता सगळं आपण स्प्रेड करून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. करायला खूप सोपी आणि चवीला खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.